हे गणाधीशा, तू विद्येची देवता आहेस। हे वक्रतुंडा, तू विज्ञान रूप आहेस। हे गजानना, स्वामी समर्थ। शुभ सकाळ मंडळी, तुम्हा सर्वांना अंगारक संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। कामावरून झाले, देवाची पूजा करून झाले, त्यानंतर इथे सकाळची सुरुवात छान गरमागरम चहाने करूया। इथे मी आलं थोडं ठेचून टाकलं आहे, त्यामध्ये भरपूर सारी चहाची पात टाकलेली आहे। आपल्याला ना पावसाच्या दिवसामध्ये चहाची पात खूप हिरवीगार मिळते। निसर्ग ॲक्च्युली आपल्याला भरभरून देत असतो त्या ऋतूनुसार, आपल्याला फक्त ते घेता आलं पाहिजे। त्यानंतर इथे रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ ॲड करून त्याची आपण खिचडी करून घेऊया। तुम्हाला हवं असल्यास यामध्ये थोडीशी साखरसुद्धा ॲड करू शकता। बिडाच्या कढईमध्ये जी बनवलेली खिचडी आहे ती चवीला तर खूप छान राहते आणि भरपूर वेळ गरमसुद्धा राहते। त्यानंतर आपली खिचडीसुद्धा करून झालेली आहे, टिफिन पॅक करून झालेला आहे। चला आता आपण नैवेद्याची तयारी करायला घेऊया। तर इथे मी मोदकाचं सारण केलेलं आहे। मोदकाचं सारण कसं करायचं ह्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे। त्यानंतर एका साईडला इथे मी वांग्याचं भरीत करण्यासाठी मी वांगी खरपूस भाजून घेते, वरून मी तेलाचा हात लावला आहे। वांग्याचं भरीत कसं करायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा। इथे मी मातीच्या भांड्यामध्ये मूग डाळीचं वरण केलं आहे। एका साईडला भरपूर सारं ओलं खोबरं घालून केलेले कोबीची भाजी केलेली आहे। आपलं वांग्याचं भरीतसुद्धा रेडी आहे। त्यानंतर आता आपण मोदकाची तयारी करायला घेऊया। तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये टाकलं अर्धा चमचा तूप आणि तांदळाचं पीठ। आता ह्यामध्ये ना मी 1 चमचा मैदा टाकला आहे। मैद्याने काय होतं ना की मोदक आहे ना तांदळाचा नुसता केला ना तर दुसऱ्या दिवशी तो फुटतो किंवा त्याला तडा जातात किंवा असे कडक होतात। तर ते होऊ नये म्हणून 1 छोटा चमचा मैदा टाकायचा। त्यामुळे काय होतं की मोदक आहे ना दुसऱ्या दिवशीपर्यंत मऊसूत राहतात आणि अजिबात असं त्याला तडा जात नाही। त्यानंतर ह्यामध्ये मी वेलची आणि जायफळ पूड टाकली आहे, कारण शक्यतो वेलची आणि जायफळ पूड मी आयत्या वेळेला टाकते, म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ना तो तसाच राहतो। इथे मी साच्यावरती मोदक कसे करायचे ते दाखवते, मला हातावरती करता येत नाही म्हणून। भरपूर सारं सारण घालून अशी पातळ पारी करायची। जास्तीचं पीठ असेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि इथे मी भरपूर सारं सारण घातलं आहे। काही जण म्हणतात की साच्यावरचे मोदक असे जाड येतात, पण नाही येत, मला सवय झाली आहे भरपूर वर्षापासून। तर मी एकदम पारी जी आहे ती पातळ करते आणि मगच भरते मोदक, कारण हातावरती इतक्या इझिली मला येत नाही। मी 1 मोदक करण्याचा प्रयत्न केला पण तो काही इतका नीट जमलं नाही, म्हणून मग मी बाकीचे जे मोदक आहेत ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये साच्यामध्येच केले आहे। तर चला आपण बाकीचे मोदकसुद्धा अशा प्रकारेच करून पाहू शकता। मस्त मोदक छानच झालेला आहे। जर असं कडा थोड्याशा निघालेल्या असतील तर त्या अशा बंद करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण सगळे मोदक करूया। एका साईडला मी मोदक पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये सुद्धा खाली मी पाण्यामध्ये हळदीचं पान टाकलं आहे आणि वरून सुद्धा सर्वीकडे आपण हळदीचे पानं ठेवले आहेत। उरलेली पाने वरून असे झाकायचे आहेत आणि छान 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। हळदीची पानं मी ऑलरेडी घरच्याच कुंडीमध्ये लावली होती। तुमच्याकडे जर हळदीचं पान नसेल तर तुम्ही केळीच्या पानामध्ये वाफवले तरी चालेल। केळीचं पान नसेल तर नुसतं मग असं तेलाचा हात किंवा तुपाचा हात लावायचा आणि वाफवून घ्यायचे। हळदीचा खूप छान सुगंध दरवळत होता, घरभर पसरला होता। तर तयार आहेत मस्त मऊ लुसलुशीत आपले हळदीच्या पानातले मोदक। तयार आहे आपलं नैवेद्याचं ताट। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।